बातमीपत्राकडे वळणार आहोत। सुरुवात करूयात या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांनी। कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणी बावधन पोलिसात गुन्हा दाखल। उपनिबंधक रवींद्र तारू आणि दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल। पार्थ पवारांचं नाव घेणं यंत्रणांनी टाळलं। पार्थ पवारांच्या कंपनीच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशीला वेग। सहाय्यक दुय्यम निबंधक रवींद्र तारूंवरील निलंबनाच्या कारवाई संदर्भात मुख्य सचिवांकडे अहवाल सादर। शासकीय जमीन असूनही खातरजमा न करता नोंदणीचा ठपका। जमीन गैरव्यवहार प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही। 3 ते 4 महिन्यांआधी माझ्या कानावर आलं होतं। मी सांगितलं चुकीचं करू नका। अजित पवारांनी हात झटकले। कुणाचा तरी दबाव असल्याशिवाय वतनाच्या जमिनीचा व्यवहार होत नाही। एकनाथ खडसेंचा बडे मुद्देमध्ये दावा, तर सत्तेत राहून चौकशी कशी होईल? त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा, सचिन सावंत यांची मागणी। नागपूरमध्ये मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यावधींचा खर्च। मुख्यमंत्र्यांकडून न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल। सीएमकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती। बंगल्यावर 35 लाख खर्च केला जाणार। सार्वजनिक बांधकाम विभागाचा खुलासा। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आज 3रा दिवस। नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद। सँडहर्स्ट रोड स्थानकावर धावत्या लोकलची 4 प्रवाशांना धडक। अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू। लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांचे हाल। बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी झालेल्या 121 जागांसाठी विक्रमी मतदान। 64.86% मतदानाची नोंद। वंदे मातरमला आज 150 वर्ष पूर्ण। पंतप्रधान मोदी टपाल तिकीट आणि नाण्यांचं करणार अनावरण, तर देशभर वंदे मातरमच्या सामूहिक गायन कार्यक्रमाचं आयोजन। आणि सट्टेबाजी प्रकरणात क्रिकेटपटू रैना आणि धवनची 11.14 कोटींची संपत्ती केली जप्त। ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा केला होता दाखल।